नमस्कार, अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत बेसन पिठापासून एकदम सोप्या पद्धतीने दाणेदार लाडू। तर बेसन पीठ भाजण्याऐवजी एक आपण ट्रिक वापरूया आणि एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू बनवूया। तर तुम्ही जर ही ट्रिक वापरली तर तुम्ही नेहमी हीच ट्रिक वापरून लाडू बनवणार। एकदम सोपी पद्धत आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओ पूर्ण नक्की बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सगळ्यात अगोदर आपण इथे बेसन पीठ घेतले, 2 कप बेसन पीठ घेणार आहे आपण। तर कढई घेतली आणि चाळून घ्यायचं आहे आपल्याला हे बेसन पीठ, म्हणजे एकसारखं होतं, याच्यामध्ये अजिबात गठुळ्या राहत नाही। तर चमच्याने अशा पद्धतीने चाळणीवरती हलवून घ्यायचं। दुसरा कप मी बेसन पीठ घालून घेतलंय। तर कप किंवा वाटीचं माप करून घ्यायचं आणि त्याने आपल्याला पीठ मोजून घ्यायचंय। तर आता दोन्ही पण कप इथे मी बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया सोडा। तर 2 चिमूट इथे मी सोडा घेतलेला आहे, पिठामध्ये आपण घालून घेतलाय आणि चमच्याने व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया। एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे दाणेदार असे लाडू बनवणार आहोत। बनवायला खूप सोपे आहेत आणि ही कृती वापरल्यानंतर किंवा ही ट्रिक वापरल्यानंतर तुम्ही हीच पद्धत वापरणार। तर आता आपण ह्या पिठामध्ये त्याच कपाने 1 कप इथे पाणी घालून घेतले। तर ह्या पिठामध्ये आपल्याला अजिबात गोठळे होऊ द्यायचे नाही। तर अजून थोडंसं पाणी घालून घेऊया, म्हणजेच आपण इथे 1.25 कप पाणी घालून घेतले। आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचंय, सगळ्या गोठळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही, एकसारखं असं मध्यम आकाराचं आपल्याला इथे हे मिश्रण तयार करून घ्यायचंय। तर चमच्याने दाखवते मी, बघा या पद्धतीचं आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे। तर 2 कप बेसन पिठासाठी आपण इथे 1.25 कप पाणी वापरलेलं आहे। तर इकडे गॅसवरती आपण पॅन ठेवला आणि पॅन मध्ये 1.5 कप इथे मी तूप घेतलेलं आहे। तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा घेऊ शकता। आता हे तूप गरम झालं की आपण चाळणी घेतलेली आहे। आता ह्या चाळणीवरती आपण हे मिश्रण घालून घेऊया। तर चमचा घेतलाय आणि चमच्याने याच्यावरती फक्त चाळणीवरती आपल्याला हे मिश्रण घालून घ्यायचंय आणि चाळण जी आहे ती आपल्याला पॅन मध्ये फक्त अशा पद्धतीने फिरवून घ्यायची। अजिबात जास्त वेळ लागत नाही। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अगदी छोट्या छोट्या आकारामध्ये हे मिश्रण आपलं खाली पडतंय। तर बेसन पीठ भाजण्याऐवजी ही पद्धत खूपच सोपी आहे आणि झटपट देखील होते आणि न हाताला चटका बसायचं टेन्शन किंवा न हात दुखायचं टेन्शन। तर अशा पद्धतीने ही पद्धत वापरा आणि एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही दाणेदार असे लाडू बनवा। तर मिश्रण आपण संपूर्ण इथे पॅन मध्ये सोडून घेतलेलं आहे। आता हे दोन्ही पण साईडने आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचं किंवा तळून घ्यायचंय। कलर जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हे मस्तपैकी असं तळून घ्यायचं। याचा मस्त असा कलर आला दोन्ही साईडने की नंतर आपण तेलामधून काढून घेऊया आणि पलटी करताना जरी तुटलं तरी काहीच हरकत नाही। आपल्याला याच्यानंतर पुढे जाऊन तुकडे करून घ्यायचे किंवा आपल्याला हे मिक्सर मध्ये घालायचे किंवा आपल्या रेसिपीला किंवा लाडूला कुठलाही याने फरक पडणार नाही। तर बघा अशा पद्धतीने आपण आता मस्त असा कलर येऊपर्यंत हे तळून घेऊया। तर आता हे मी काढून घेते, मस्त असा कलर आलेला आहे। जर तुम्हाला चाळणीवरती करायचं नसेल तर अशा पद्धतीने भाजीचा चमचा घ्यायचा आणि गोल गोल असं हे मिश्रण पॅन मध्ये आपल्याला सोडून घ्यायचंय। चमच्याने सुद्धा बघू शकता तुम्ही, मस्त असं आपण इथे मिश्रण तुपामध्ये सोडून घेतलेलं आहे आणि चमच्याने सुद्धा खूप छान पद्धतीने हे मिश्रण आपल्याला इथे तेलामध्ये किंवा तुपामध्ये सोडता येईल। आता दोन्ही साईड आपण छानपैकी ते तळून घेऊया। छानपैकी कलर आला किंवा छानपैकी आपण जर तळून घेतलं तर तेवढा सुंदर लाडूला कलर येतो आणि दाणेदार लाडू आपले इथे तयार होतात। तर अशाच पद्धतीने आपण संपूर्ण मिश्रण आता इथे अशा पद्धतीने कलर येऊपर्यंत तळून घेऊया। तर ताटामध्ये संपूर्ण तळून घेतल्यानंतर आपण हे थंड करून घेतले। आता याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे। म्हणूनच मी अगोदरच तुम्हाला तेलामध्ये पलटी करताना जर तुटलं तर काही हरकत नाही असं सांगितलं होतं, कारण की आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे। पण तुकडे करून घेताना आपल्याला हे संपूर्ण मिश्रण थंड करूनच घ्यायचे। तर बघू शकता इथे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि मिक्सरचं भांडं घेतलं, याच्यामध्ये आपण आता थोडं थोडं करत घालून घेऊया आणि याचं वाटण करून घेऊया। तर वाटण आपण अशा पद्धतीने मिक्सर चालू बंद करून घेतला आणि जाडसर असं याचं वाटण तयार करून घेतलंय। तर मी अगदी जवळून दाखवते, एकदम दाणेदार असं हे मिश्रण आपलं इथे तयार झालेलं आहे। अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचे, म्हणजे लाडू आपले मस्त असे तयार होतात। तर आता आपण पुन्हा गॅसकडे जाऊया। गॅसवरती आपण कढई ठेवून घेतली, त्याच्यामध्ये 2 कप साखर घालून घेतली। ज्या कपाने आपण बेसन पीठ मोजून घेतले त्याच कपाने आपण इथे साखर घेतलेली आहे। 1.25 कप आपण याच्यामध्ये पाणी घालून घेतले। तर आता आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे। तर पाक आपल्याला आपण गुलाबजामला बनवतो त्या पद्धतीचा आपल्याला पाक इथे बनवून घ्यायचा आहे। तर एक तारी पाक न बनवता मधासारखा हाताला चिकट लागेल अशा पद्धतीचा पाक आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता पाकाचा कलर लगेच कळतो की पाक आपला इथे झालेला आहे। आता अशा पद्धतीचा मी तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीचा थोडासा चिकट मध जशी आपण हातावरती घेतल्यानंतर चिकट लागते त्या पद्धतीचा पाक आपण इथे बनवून घेतलाय। तर याच्यामध्ये मी चिमूटभर कलर टाकून घेतलाय, बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकलं तरी काही हरकत नाही। आता गॅस आपण बंद करूया आणि हे मिश्रण व्यवस्थित असं ढवळून घेतलेलं आहे। पाक आपला इथे तयार झालेला आहे।
गॅस बंद करून घेतल्यानंतर आपण वाटण करून घेतलेलं संपूर्ण मिश्रण या पाकामध्ये घालून घेऊया। गॅस इथे मी 2 मिनिटांसाठी बंद केलेला आहे। मिश्रण व्यवस्थित असे एकत्र करून घेऊया पाकामध्ये आणि मग नंतर आपण पुन्हा गॅस सुरू करूया। आता जरी हे मिश्रण खूप पातळ वाटत असलं तरी थंड झाल्यानंतर हे मिश्रण एकदम घट्टसर असं होतं आणि लाडू बांधायला खूप सोपं जातं। तर मी पुढे तुम्हाला दाखवते। मिश्रण आपले अगदी व्यवस्थित असं परफेक्ट तयार होतंय। गॅस सुरू केलेला आहे आणि 2 मिनिटांसाठी आपण 2 ते 2.5 मिनिटांसाठी हे मिश्रण छानपैकी पाकामध्ये शिजवून घेतलेलं आहे। एकत्र करून घेऊया। अजिबात इथे कढईला चिकटत नाही। तर अशा पद्धतीचं आपलं मिश्रण इथे तयार झालेलं आहे। तर एकदा हलवून घेऊया आणि आता गॅस बंद करूया। तर मिश्रण व्यवस्थित असं एकत्र करून घेतलंय। आता हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया। तर जवळपास इथे मी 2 तासासाठी हे मिश्रण असं साईडला थंड होण्यासाठी ठेवलं होतं आणि 2 तासानंतर तुम्ही बघू शकता सुरुवातीला आपल्याला खूप पातळ दिसत असलेलं मिश्रण अगदी घट्टसर असं झालेलं आहे आणि दाणेदार सुद्धा झालेला आहे। कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण आवडीप्रमाणे तुम्हाला सुकामेवा घालायचा असेल तर घालू शकता किंवा मगज बी सुद्धा घालू शकता। तर 1 चमचा इथे मी बदामाचे काप केलेत आणि 2 चमचे इथे मी पिस्त्याचे काप करून घातलेले आहेत। अर्धा चमचा आपण याच्यामध्ये ठेचून घेतलेली विलायची पावडर घालून घेतली। आता व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया। मिश्रण खूपच छान असं आपलं इथे दाणेदार तयार झालेलं आहे आणि कलर सुद्धा खूप छान आलेला आहे। आता या हाताने व्यवस्थित असं आपण एकत्र करून घेऊया। तुम्ही याच्यामध्ये मगजबी सुद्धा घालू शकता। तर मगजबी घातल्यानंतर सुद्धा या लाडूला खूप छान अशी चव लागते। तर आज माझ्याकडे मगजबी नाहीये तर तुम्ही नक्की घालू शकता। आता याचे आपण हव्या त्या आकारामध्ये लाडू बांधून घेऊया। तुम्हाला कशा आकारामध्ये बनवायचे, लहान मोठे त्या आकारामध्ये लाडू बांधून घ्यायचे आपल्याला। तर बघा एकदम सोप्या पद्धतीने हा लाडू इथे आपण बांधून घेतलेला आहे आणि मस्त दाणेदार लाडू झालेला आहे। तुम्ही कलर बघू शकता। आता आपण संपूर्ण मिश्रणाचे अशा पद्धतीने लाडू बांधून घेऊया। तुम्हाला छोट्या आकारामध्ये मोठ्या आकारामध्ये कसे लाडू बांधून घ्यायचे तशा पद्धतीने तुम्ही इथे लाडू बांधून घेऊ शकता। तर बघा मी या पद्धतीने इथे संपूर्ण मिश्रणापासून लाडू बांधून घेतलेले आहेत आणि एकदम सोप्या पद्धतीने झटपट हे दाणेदार लाडू आपण तयार करून घेतलेले आहेत। आपल्याला अजिबात जास्त वेळ लागला नाही किंवा जास्त मेहनत घेण्याची सुद्धा आवश्यकता नाही। तर अशा पद्धतीने बेसन पिठापासून मस्त असे दाणेदार आपले लाडू इथे तयार झालेले आहेत। खूप छान कलर आलेला आहे आणि एकदम सोपी ट्रिक वापरून आपण हे लाडू बनवलेले आहेत। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।